ते निगेटिव्ह रोल तुम्ही कशात रावरंभात पण केलाय का? रावरंभामध्ये केलं होतं. कसा होता तो रोल? काही रावरंभ ही इतिहासकालीन एक कथा आहे, ज्याला तो सगळा स्वराज्य वगैरे याचा एक बॅकड्रॉप आहे. त्या एकात राव आणि रंभा दोघं ते जे प्रेमी युगुल आहे, प्रेमी आहेत, त्यांच्या आयुष्यात तो रंभावर प्रेम करणारा एक तिसरा आहे, जो एवढंच प्रेम करतो तिच्यावर. फक्त त्याची प्रेम करण्याची पद्धत वेगळी आहे, ॲग्रेसिव्ह आहे, आणि तो काही करून तिला मिळवण्याच्या प्रयत्नात असतो. आणि यात अर्थात हिरोईन आणि विलनवाली फिल्म आहे. सो शेवटी विलन नंतर नाही, बिचारा मरतो. सो तो बिचारा विलन मी केला होता आणि त्यासाठी मला स्टेट अवॉर्ड पण मिळालं होतं हो, म्हणूनच तेच. फिल्मसाठी. सो मजा येते. असं वाटतं का की म्हणजे इथे तर तुम्हाला छान फिल्म्स मिळत आहेत, आणि मला असं वाटतं की आयुष्यावर आणि जगण्यावर तुम्ही असं प्रेम करता, मस्त खायचं प्यायचं हां. एन्जॉय करायचं. दुसरं काय आपल्याकडे? नशीब घेऊन जन्माला आले का? हो, आय एम व्हेरी फॉर्च्युनेट. जर मी नशीब घेऊन जन्माला आलो नसतो तर मी आज इथे तुमच्यासमोर बसलो नसतो ॲक्टर म्हणून. कुठेतरी बाहेर असतो. कुठे असतो माहीत नाही. सर्व काहीवर आलात ना. हो मग, ऑब्व्हियसली. सो आय एम फॉर्च्युनेट की मी आज आहे. सामान्य घरातनं आलो आहे. आई वडील माझे असामान्य आहेत, तरी घर तिथून, कारण आज त्यांच्यामुळेच इथे आहे. त्यांनीच वाढवलं आहे. त्यांनी इथपर्यंत आणण्याकरताच इथपर्यंत आलो आहे, येऊ शकलो आहे, ते त्यांच्याच कष्टांमुळे. सो तिथून सुरुवात केली. या क्षेत्रातल्या माझ्या घरातलं कोणी नाही आहे, त्यामुळे अर्थात माझ्यासारखे अनेक कलाकार आहेत ज्यांचं कोणी नाही आहे, आणि जे त्यातले इथे आहेत त्याला नशिबाची साथ आहे. नशिबाची साथ एवढ्याकरता आहे, मी फार एक वाक्य अक्षय कुमारच्या एका इंटरव्ह्यूमध्ये ऐकलं होतं. बरेच जण म्हणतात, अरे यार कष्ट नशीब नाही रे, नशीब चांगलं पाहिजे. अर्थात नशीब चांगलं असतं. बरेच जण वेळेला आपण बोलतो यार त्याचं नशीब चांगलं आहे रे म्हणून. सो नशीब असं उगाच चांगलं होत नसतं. आपलं नशीब आपल्याला चांगलं बनवावं लागतं. त्याकरता कुठलंही काम करताना त्यावर श्रद्धा ठेवली ना, आणि प्रेम ठेवलं आणि कर्म चांगली ठेवलीत ना, विचार की नशीब चांगलं बनतंच. असं मला फार आवडलं ते वाक्य. त्यामुळे यार माझं बाकी सगळं चांगलं आहे, मी चांगला माणूस आहे, पण चला नशीब चांगलं नाही. तर नशीब काय ते काय गालावर किंवा पाठीवर तीळ नाही जन्माला घेऊन आलात तुम्ही. तर नशीब जन्माला घेऊन येणारी माणसं कोणीच नाही आहेत. नशीब तुम्ही जन्माला घेऊन येतच नाही. तुमचं नशीब तुम्हालाच बनवावं लागतं, जे तुमच्या कर्मात आणि श्रद्धेतनं बनतं. पण असा पॉझिटिव्ह जर आपण आउटलुक ठेवला तरी प्रयत्न, स्ट्रगल, म्हणजे हल्ली ज्याला स्ट्रगल म्हणतात ते आहे ना. सगळीकडेच आहे. काम मिळवायच्या अगोदर स्ट्रगल आहे, उलट काम मिळाल्यानंतर जास्त स्ट्रगल आहे. कारण काम मिळेपर्यंत तुम्ही कुणी नसता, पण जेव्हा तुम्ही कुणी होता तेव्हा ते कुणी आहोत हे टिकवण्याकरता स्ट्रगल मोठं आहे ना. ते डोक्यात जातं म्हणजे काय मला माहीत नाही, कारण म्हणजे ॲटिट्यूड वगैरे ना. हां, काही जणांचा येत असेल, पण मला तो शब्दच माहीत नाही आहे. रादर बिकॉज अपब्रिंगिंगच असं झालं आहे. मला बऱ्याच वेळेला अनेक जण आत्ताही आता मी सुद्धा आता मी माझ्या वडिलांची ऑरा पण आहे, ती आत्ता मी जस्ट घेऊन आलो आहे. ऑरा घेऊन मला बरं सांगते, ऑरा घेऊन येतोस तर बरं नाही दिसत यार तू ॲट. म्हटलं मी कुठल्या गाडीतनं फिरतो याच्यावर माझी पट ठरणार आहे का? मी आत्ता जिमला, मला तर इथून जिमला जायचं आहे, पण म्हटलं आता पाऊस जर पडला किंवा काय तर म्हटलं कुठे मी बॅग ठेवणार, म्हणून मी ऑरा घेऊन आलो. तुम्ही माझी ॲक्टिवा घेऊन जातो. मी माझ्या एरियामधला किराणा माल किंवा तिथे मला विकत घ्या. आता मी एकटा राहतो त्यामुळे मलाच जावं लागेल. तर कधी असेल तर ऑनलाईन. मी एवढा काटकसरी माणूस आहे ना, मी बघतो ब्लिंकिटवर जातो. म्हटलं यार आता इथे हे 37 रुपयाचं पॅकेट आहे, मग ॲड टू कार्ट केलं की ते डायरेक्ट 64 रुपयाला जातं. म्हटलं अरे 2 चौक येत आहे, हो दे गाडीची मी दुकानात जाऊन घेऊन येतो. सो हा माझं अपब्रिंगिंगच तसं झालं आहे ना. मी चाळीतनं राहिलेलो आहे. माझे वडील रिक्षा चालवायचे आणि आईने संसारच काटकसरीने केला आहे. त्यामुळे सगळं तिच्याकडूनच आलं आहे. मला आई वडिलांना कधी असं म्हटलंय का की मी तुमच्यामुळे घडलो, थँक्यू, असं म्हटलंय की आता तुम्ही म्हणाल? मी म्हणतच असतो की हो, मी आईवडिलांना नेहमी आय लव्ह यू म्हणत असतो. कधी अशी, आणि काय त्याला गरज नाही की वाढदिवस वगैरे हवा आहे. मी कुठे बाय आठवण्यात पटकन आईला फोन करतो, बाबांना करतो, बाबा आय लव्ह यू. हां आई आय लव्ह यू, म्हणजे आय लव्ह यू अशी आई तिकडून बोलते. सो इट्स गुड. बोलत राहिलं पाहिजे मध्ये मध्ये. पण आपल्याकडे थोडंसं महाराष्ट्रीयन लोकांमध्ये आपण असं एवढं बोलत नाही ना, म्हणजे आपल्याला एवढ्या भावना व्यक्त करता येत नाही किंवा महाराष्ट्र नसावं किंवा नसावं याचं काय नाही. पण जनरली आपण जरा असे रिझर्व्ड असतो. ते फादर्स डे, मदर्स डेलाच फक्त अगदी जरा केलं जातं. तुम्ही एखाद्या मुलीला आय लव्ह यू बोलायला मागे पुढे बघत नाही. ती परकी कोणाची कोण माहीत नाही. स्वतःच्या आईला बाबाला बोलायला काय प्रॉब्लेम आहे?
कोणालाच नाही म्हटलेलं आय लव्ह यू मुलीला एखादे मी आत्तापर्यंत? म्हटलंय की बऱ्याच वेळा. हो, आणि मग मग झालं ते थोडं थांबलं, मग संपलं. काय प्रत्येक गोष्टीची एक काय एक्सपायरी डेट असते ना. म्हणजे काय? हां, मग संपलं, झालं ते. मग आता सध्या काही नाही, नाही नाही कोणी गर्लफ्रेंड नाही नाही नाही, सध्या तरी नाही. का? सध्या वॅकन्सी आहे. खूप मुली बघतात ना सर्व काही. म्हणूनच सांगितलं. बरोबर आहे. आता मला कळलं. फक्त तुम्ही मित्रांचं पिक्चरमध्ये कामं करता, हां, मैत्रीण नाही. मग खऱ्या आयुष्यात मैत्रीण नाही असं झालं. नाही पण हे विजूनी केलंय ना. असं म्हणून मी सांगणार विजूने आहे ती आता स्टोरी की एक बनवली. मैत्रीण विजूने जर introduce- त्यात हिरोईन ठेवली असती, काही रोमॅन्टिक सीन ठेवले असते, तर ॲज अ ॲक्टर मला करावेच लागले असते ना. मी केले असते आनंदाने. मग पुढे काय प्लॅन आहे का असा? काय सिनेमाचं नाही नाही, मैत्रीण आणि लग्न आणि असा. नाही, मी याबाबतीत कुठला प्लॅन करतच नाही. मी काही गोष्टी आहे ना अशा सोडून दिलेत. होगा तो होगा, नाही होगा तो नशिबावर? नाही होगा. हां, पण नशीब नाही वेळेवर, नशिबावर काय असं नाही आहे. नशिबात तर आहेच ना, नसतं तर आधी पण झालं नसतं. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काही पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि सर्व काही प्लसला सबस्क्राईब करायला विसरू नका.